वेबसाईट बनवणार आहोत वर्डप्रेसमध्ये. माझ्याजवळ ऑलरेडी एक डोमेन अवेलेबल आहे trendingNewsIndia.co.in. ह्यामध्ये बेसिकली मला एक वेबसाईट बनवायची आहे. बेसिकली मला एक काय करायचे आहे, एक थीम बघायची आहे जी की पॉप्युलर थीम आहे आणि त्या पॉप्युलर थीमचा यूज करून मला एक वेबसाईट बनवायची आहे. सध्या जी वेबसाईट आहे ती वेबसाईट अशा पद्धतीने दिसत आहे. बाय डिफॉल्ट जे थीम आहे वर्डप्रेसची ते यूज केलेलं आहे मी. 2022 नावाची जी थीम आहे ती यूज केलेलं आहे मी. आता मला काय करायचं आहे, एक नवीन थीम बघायची आहे जी की टॉप मोस्ट पॉप्युलर आहे आणि ते पॉप्युलर बघा हे जे तुम्हाला शो होत आहे ही पॉप्युलर थीम आहे आणि या पॉप्युलर थीम मधूनच मला एक सिलेक्ट करून एक वेबसाईट बनवायची आहे. तर बेसिकली जर मला एक वेबसाईट बनवायची आहे तर वेबसाईटसाठी मी एक नवीन थीम बघणार आहोत आणि नवीन थीम आहे ही बघा ओशन डब्ल्यू. मला काय करायचे आहे ही थीम इन्स्टॉल करायची आहे माझ्या वेबसाईटमध्ये आणि तुम्ही डेमोज पण बघू शकता. मी रँडमली सिलेक्ट केलेल्या आहे वेबसाईट ह्या थीमला. ही थीम तुम्ही बघू शकता आणि त्याचे डेमोज पण असतात. जर तुम्हाला डेमो बघायचे असेल तर डेमो तुम्ही इझिली बघू शकता. त्यांचे डेमो ही आहे आणि बेसिकली जर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, दोन टाईपचे थीम ते प्रोव्हाइड करतात. एक पेड आणि एक फ्री. फ्रीमध्ये आपल्याकडे जे थीम टेम्पलेट अवेलेबल असेल ते थीम टेम्पलेट आपण यूज करणार. आणि बेसिकली हा एक बिगिनरसाठी आहे. बिगिनर म्हणजे त्यांना वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये असं आहे की जर तुम्हाला काही येत नसेल, टेक्निकल असाल तर वेल अँड गुड. जर नॉन टेक्निकल असाल तरी पण चालेल. जर नॉन टेक्निकल असेल आणि तुम्हाला बघायचे की वेबसाईट कशा पद्धतीने बनवल्या जाते वर्डप्रेसमध्ये आणि जर थीम आणि बेसिकली कसं आपण थीम यूज करणार. जर स्वतः बनवायचे असेल तर स्वतः पण बनवू शकतो. स्वतःसाठी पण ऑप्शन असतात. पण आपल्याला जस्ट थीम डेव्हलपमेंट करून करायला गेलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. ऑलरेडी आपल्या जे वर्डप्रेसच्या थीम रिपॉझिटरी आहे त्यामध्ये खूप सारे थीम्स अवेलेबल आहेत. ते थीमचा यूज करून आपण वेबसाईट बनवणार आहोत. थीम ॲक्टिवेट केलेली आहे. थीम ॲक्टिवेट केल्यानंतर जर तुम्ही वेबसाईटवर गेले आणि चेक केले, अगोदर बाय डिफॉल्ट जो 2022 होतं त्याचं डिझाईन होतं. आता तुम्ही जर बघाल तर पूर्ण डिझाईन चेंज झालेला आहे आणि हा जो नवीन थीम टाकलेला आहे त्याचा जो डिझाईन अप्लाय झालेला आहे तो हा आहे. आता मला काय करायचं आहे, त्यांनी एक रिकमेंडेशन दिलेलं आहे की जर तुम्हाला त्यांचं रिकमेंडेशन आहे. जर तुम्हाला स्वतः बनवायचे असेल तर वेल अँड गुड आणि जर त्यांच्या जो डेमोज आहेत ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे आणि त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही हा जो प्लगइन आहे हा ॲक्टिवेट करून बेसिकली तुम्हाला इन्स्टॉल करायला लागेल आणि ॲक्टिवेट करायला लागेल. हे दोन्ही प्रोसेस ह्या एका बटनीने होईल. ते तुम्ही पुढे करू शकता. ओशियन एक्स्ट्रा नावाचा जो प्लगइन आहे तो तुम्हाला WP रिपॉझिटरी आणि ह्यामध्ये काय असतो की त्यांनी आपल्याला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे. आपण काय करणार आहोत, एक जिमची वेबसाईट आहे तिला इम्पोर्ट करणार आहोत आणि इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला शो करणार की कशा पद्धतीने ते दिसत आहे आणि ते सर्व करताना मी हे जी जिमची वेबसाईट सिलेक्ट केलेली आहे त्यामध्ये त्यांचे रिकमेंडेशन आहे, रिक्वायर्ड प्लगइन आहे की तुम्ही हे यूज केलेच पाहिजे. जर तुम्ही रिक्वायर्ड प्लगइन यूज केलं नाही तर ती तुमच्या दिसणारी जी वेबसाईट आहे तशा पद्धतीने दिसणार नाही. आपण पेज बिल्डर यूज करतो एलिमेंटरचा, कॉन्टॅक्ट फॉर्मसाठी करता WP फॉर्म्स यूज, हेडरसाठी आणि विजेटसाठी त्यांचे जे दिलेले आहेत ते आपण यूज करू शकतो. पण हे पेड असतात, मोस्टली पेड असतात. जर तुम्ही बघाल किंवा ह्या ठिकाणी आले तुम्हाला समजून येईल. बघा बेसिकली यांचे जे बंडल असते ते बंडल तुम्हाला घ्यावं लागेल. बंडल घेतले की तुम्ही तो फीचर यूज करू शकता. आपल्याला सध्या त्याची गरज नाही. सध्या तुम्हाला एक सांगायचं आहे की कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. तर ते बंडलचं ऑप्शन मला देत आहेत. बंडल मला घ्यायचे नाही. मी पुढे प्रोसेस करू शकतो. गो टू नेक्स्ट स्टेप. मला काय करायचे आहे, 3-4 स्टेप मला माझ्या सिस्टममध्ये हवे आहेत. इन्स्टॉल दिस डेमो. ह्या सर्व प्रोसेसला अराउंड 1 to 2 मिनिट्स लागेल. तुमच्या लोकल होस्टवर तुम्हाला थोडा जास्त टाइम लागू शकतो. जर लोकल होस्टमध्ये तुम्ही WP लोकल यूज करत असाल किंवा झॅम्प यूज करत असाल तर तुम्हाला थोडा टाइम लागू शकतो. कारण की डेटा तुमच्या सिस्टममध्ये इम्पोर्ट होत आहे त्यासाठी तुम्हाला थोडा टाइम लागू शकतो. मला ॲटलिस्ट 1 to 2 मिनिट लागणार कारण की मी माझ्या वेब सर्व्हरवर ॲड करत आहे सर्व प्रोसेस. ओके सो मी काही मिनिट वाट बघतो आणि जसं हे एकदा वेबसाईट आली की तुम्हाला तो शो करतो. 4 स्टेप झालेले आहेत. बघा आत्ता जी वेबसाईट दिसत होती अशी होती. आपल्याला काय करायचं आहे,
मला तुम्हाला म्हणजे रिझल्ट दाखवायचे आहे. तुम्ही डुप्लिकेट करणार त्या पेजला आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, हा जिम क्लबची वेबसाईट बनलेली आहे. बेसिकली जे आपल्याला टेम्पलेटमध्ये दिसत होती सेम वेबसाईट या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही याला ह्यामध्ये तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर तुम्ही चेंजेस करू शकता. बेसिकली काय आहे, हे जे पेज बनलेलं आहे एलिमेंटर मध्ये बनलेलं आहे. एलिमेंटर हा युजर फ्रेंडली पेज बिल्डर आहे. तुम्ही त्यामध्ये जाऊन तुम्हाला जे चेंजेस करायचे असेल ते चेंजेस करू शकता. ठीक आहे. आणि बेसिकली एलिमेंटर बरोबर तुमच्याजवळ ब्लॉक एडिटर म्हणून एक पेज बिल्डर आहे, जसं त्याला आपण गुटनबर्ग म्हणतो, तो पण यूज करू शकता तुम्ही. मला एक इश्यू आलेला आहे एलिमेंटरवर, मी त्याला रिक्रिएट करून घेतो, सेव्ह चेंजेस करतो. कधी तुम्हाला अशा पद्धतीचे चेंजेस आले तर डायरेक्टली टूल्समध्ये जाऊन ह्या ठिकाणी एक ऑप्शन देतो रिक्रिएटचा, तो करू शकता. तुम्हाला तो इझिली दिसेल. आता बघा, हा जो स्लायडर आहे, स्लायडर मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल, मला काय लिहायचे आहे, मराठी लँग्वेज. ठीक आहे. तर हे चेंजेस तुम्हाला इझिली विजिबल होतील. जस्ट तुम्ही जर सेव्ह केले, अपडेट केले, ते चेंजेस तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल. ते बघा, आपण किती कमी वेळामध्ये एक वेबसाईट बनवलेली आहे. आणि हे जर तुम्ही तुमच्या कोडिंग करत बसले असते तर तुम्हाला जास्त लागला असता, जास्त टाइम लागला असता. बेसिकली बेसिकली CMS चा यूज हाच आहे.